यवतमाळ येथील रेल्वे लाईन जवळच्या अंबानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि जुन्या बसस्टँड चौकातील रस्त्यावर लोखंडी तवा, पाटे, वरवंटे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबातील लेकीने कौतुकास्पद यश प्राप्त केले। गुंजन अर्जुन खिची असं तिचं नाव असून उत्तर प्रदेश येथील झाशीच्या मैदानावरती राष्ट्रीय दर्जाची खेलो इंडिया सिनियर स्पर्धा तिनं गाजवली आहे। गुंजनने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत रौप्य पदक खेचून आणले। केंद्र शासन आणि उत्तर प्रदेश राज्याच्या वतीने बुंदेलखंड विश्वविद्यालय झाशी येथे 17 ते 19 मार्च दरम्यान खेलो इंडिया वरिष्ठ गट महिलांच्या खो खो लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील गुंजन खिची हिने विदर्भ संघाचं प्रतिनिधित्व केलं। विदर्भ संघ या स्पर्धेमध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन करत रौप्य पदकाचा मानकरी ठरलाय। खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांच्या हस्ते उपविजयी संघाला चषक, 1.5 लाख रुपये रोख आणि रौप्य पदक देऊन गौरविण्यात आलं। आवड हे 12 नंबर शाळेत होती, मला तेव्हापासून निर्माण झाली आहे। पण मला खो खोची सवय मला अविनाश जोशी सर यांनी करून दिली आहे। भयंकर शाळेत असताना मी राज्यस्तरीय खेळली आहे। क्लब आहे, क्लबकडनी पण मी भरपूर मॅचेस खेळली आहे। ते कोच पंकज रोहनकर आहे जे आमची प्रॅक्टिस घेतात, त्यांच्यामुळे आज मी या लेवलपर्यंत आली आहे। अजून अविनाश जोशी सरांचा पण मला खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे। मला कुठे खूप अडचण आल्या आहे, पैशाच्या बाबतीत पण अडचण आल्या आहे, तर मला जोशी सरांनी मदत केली आहे। अजून पंकज रोहनकर आमच्या कोचनी पण मला खूप भरपूर मदत केली आहे। अमरावती येथे मी खेळायला गेली होती, तिथे चॅम्पियनशिपला आम्ही खेळलो। तिथून माझी झाशी येथे खेलो इंडियासाठी विदर्भ टीममधून निवड झाली आहे। संपन्न झालेला खेलो इंडियामध्ये आम्हाला सिल्वर मेडल हा प्राप्त झाला आहे। माझी मम्मी आपलं यवतमाळला इथे बसस्टँड समोर रवी वेलना तावा कोलपाटची दुकान आहे माझ्या मम्मीची, आणि मला अभ्यासाला जे खर्च लागते ती माझी मम्मी उचलते। मी माझे लहान बहीण भाऊ पण आहे आता जे शिकत आहे, त्यांना पण माझे मम्मी पप्पा तेच आपला व्यवसाय करतात। जे त्याचा मी खेळत आहो, माझं इतक्या लेवलवर मी पोहोचली आहो, त्याचा मला खूप अभिमान आहे। खेलो इंडियाचं प्लेसचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तर मला हेच असं वाटते की मोठ्या लेवलवर आपण आता ते सर्टिफिकेट मला कामी पडणार। क्लास 2 साठी तो सर्टिफिकेट क्वालिफाईड होतो, तर त्या सर्टिफिकेटचा काही ना काही फायदा झाला पाहिजे। त्या हिशोबाने मी चांगलं ट्राय करणार, मी चांगल्या मोठ्या पोस्टवर लागली पाहिजे। 40 ते 50 वर्षापासून हे आम्ही अतिक्रमणाच्या जागेवर राहत आहो। मला बस एवढंच म्हणणं आहे की मला चांगली एक नोकरी लागली तर मला या जागेवरून बाहेर जायचं आहे, आणि माझ्या मम्मी पप्पासाठी मला काही ना काही करायचं आहे, म्हणजे इथून मला माझ्या मम्मी पप्पांना बाहेर काढायचं आहे। यवतमाळ येथील रेल्वे स्टेशन समोरील नगर परिषद शाळा क्रमांक 12 मध्ये शिकत असताना नगर परिषद शाळेच्या क्रीडा महोत्सवात प्रशिक्षक अविनाश जोशी यांनी गुंजन हिला खो खो खेळताना पाहिलं। तिच्यातील चांगला खेळाडू ओळखून त्यांनी तिला अभ्यंकर कन्या शाळेच्या क्रीडांगणावर आणलं आणि खो खोचं प्रशिक्षण दिलं। गुंजनच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती देखील कधी साडीच्या दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावते। हलाखीची परिस्थिती असताना देखील तिने कधी मैदान सोडलं नाही, जिद्दीने ती खेळत राहिली। खेळाडू तर सगळे घडतात, त्यात काही नवं नाही, पण अशी जी अशा परिस्थितीवर मात करणे, आपली घरी 2 टाईम खाण्याची सोय नाही, या परिस्थितीमध्ये आपण मैदानावर 2-2 तास देणं ही गोष्ट खरोखरच अवघड आणि कौतुकास्पद बाब आहे। गुंजन ही सध्या बाभुळगाव येथील शिवशक्ती महाविद्यालयामध्ये BA द्वितीय वर्षात शिकते आहे। तिने आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांना आणि प्रशिक्षकांना दिलं असून तिच्यातील जिद्दी खेळाडू आई वडिलांसह आपल्या जिल्ह्याचं असंच नाव मोठं करत राहील हीच सदिच्छा। अमिता शिंदे, न्यूज सिटी लोकल, यवतमाळ।